तो एक सामान्य मध्यमवयीन स्त्री होती, जिने आपल्या मुलासाठी प्रेमाने तयार केलेला जेवणाचा डब्बा लष्कराच्या बुटांखाली निर्दयीपणे तुडवला गेला. सर्व प्रकारच्या अपमानांना सामोरे जात तिला जनावरासारखं छावणीबाहेर फरफटत नेण्यात आलं. पण ज्या क्षणी तिने आपला जुना कोट फेकून दिला, तिच्या खांद्यावरील 3 चमकदार तारे, अशोक स्तंभ आणि एक तारा पाहून संपूर्ण छावणी भीतीने गोठून गेली. ती भारतीय लष्कराची उपप्रमुख लेफ्टनंट जनरल मीरा सिंग होती. तिच्या थंड संताप, सडलेल्या लष्करी व्यवस्थेला मुळापासून हादरवून टाकणाऱ्या एका मोठ्या शुद्धीकरणाची नांदी होती. जर तुम्हाला ही कथा आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा. धन्यवाद. हाडे गोठवणारी थंड हवा प्रशिक्षण मैदानावर घोंगावत होती. धूळ आणि घामात मिसलेल्या सैनिकांच्या धापांचा आवाज हवेत घुमत होता. शिपाई राहुल सिंहच्या खांद्यावरील सक्षम वजन केवळ शारीरिक नव्हतं, ते नुकतंच विशी ओलांडलेल्या एका तरुणासाठी लष्कर नावाच्या प्रचंड संघटनेच्या असह्य ओझं होतं. पूर्ण लष्करी सामानासह चाललेल्या लढाईच्या प्रशिक्षणाने त्याच्या शरीरातील शक्तीच्या शेवटचा थेंबही पिळून काढला होता. समस्या प्रशिक्षणाच्या शेवटी उद्भवली. एका धोकादायक लाकडी पुलावरून जाताना राहुलचा पाय घसरला आणि तो खाली कोसला. ज्या क्षणी त्याचं डावं मनगट जमिनीवर आदलं, त्या क्षणी हाडं पिवटून टाकणारी एक भयानक वेदना त्याच्या संपूर्ण शरीरात पसरली. वेदनेने विभत असलेल्या राहुलकडे वैद्यकीय मदत येण्याऐवजी त्याचा वरिष्ठ हवालदार बलवान सिंह आला. ओय राहुल, पुन्हा नाटक सुरू केलंस का? एवढ्याशा उंचीवरून पडून काय झालं? बलवानाच्या डोळ्यात काळजीचा लवलेशही नव्हता, फक्त तिरस्कार आणि नाराजी होती. राहुलने सुजलेल्या मनगटाला धरून कष्टाने उत्तर दिलं, नाही हवालदार साहेब, मनगटाला खरंच खूप लागलंय, ते हलवताही येत नाहीये. गप्प बस. प्रशिक्षणानंतर आपल्याला खंदक दुरुस्तीचं काम करायचं आहे, माहीत नाही का? तुझ्या एकासाठी सगळेजण थांबू शकत नाहीत. जे सांगितलंय ते गपचूप कर आणि उठ. बलवानचा आदेश म्हणजे कायदा होता. राहुल डोळ्यासमोर आलेल्या अंधारीला घेऊन वेदना सहन करत उभा राहिला. जखमी पंखांनी उडण्याचा प्रयत्न करणाया एखाद्या लहान पक्ष्याप्रमाणे तो आपल्या वरिष्ठांच्या मागे चालू लागला. पुढचं काम होतं खोदकाम आणि विटा उचलण्याचं. डावा हात वापरता येत नसल्याने केवळ उजव्या हाताने काम करणं म्हणजेच होता. प्रत्येक वेळी फावडण चालवताना, प्रत्येक वेळी विटेचा कोपरा हाताला लागताना मनगटात आगीची झळ लागल्यासारखी वेदना त्याच्या पाठीच्या कण्यातून वर चढत होती. घामाच्या धारा वाहत होत्या आणि त्याचे ओठ कोरडे पडून तडकले होते. त्याच्या वेदनांची जाणीव असूनही बलवान सिंग जणू त्याचा आनंद घेत होता. तो वारंवार येऊन अजून जोरात काम कर असं म्हणत पाठीत लाथ मारत होता आणि इतर सैनिकांसमोर त्याला कमजोर मानसिकतेचा निकम्मा म्हणून अपमानित करत होता. राहुल दातावून सहन करण्यापलीकडे काहीही करू शकत नव्हता, कारण प्रतिकार केल्यास आणखी हिंसा आणि एकटेपणा वाट्याला येईल हे त्याने आपल्या लहान लष्करी कारकिर्दीत अनुभवलं होतं. संध्याकाळी काम संपल्यावर राहुलचं मनगट हत्तीच्या पायासारखं सुजलं होतं. त्यावर जांभे डाग पडू लागले होते आणि बोटांची संवेदना कमी झाली होती. तो वैद्यकीय कक्षात गेला, पण तिथे कोणी अनुभवी लष्करी डॉक्टर नव्हता, तर नुकताच सेवेत आलेला एक नवीन अधिकारी होता. त्याने राहुलचं मनगट 2-3 वेळा दाबून पाहिलं आणि वेदनाशामक गोळ्या व मलम देत म्हणाला, फक्त मुरगला आहे. एवढ्याशा गोष्टीसाठी प्रशिक्षणातून सुट्टी घेण्याचा विचार करू नकोस. उद्यापर्यंत ठीक होईल. त्या रात्री राहुलला झोप लागली नाही. वेदनाशामक गोळ्यांचा काही उपयोग झाला नाही आणि मनगटात जणू दुसरा हृदय धडधडत असल्यासारख्या वेदना होत होत्या. तो अंधारात शांतपणे अश्रू ढात होता. दुहक वेदना आणि कोणाचाही आधार नसल्याची निराशा त्याचं मन पोखरत होती. त्याला फक्त एकच चेहरा आठवत होता. लहानपणी आई वडील गमावल्यानंतर ज्ञानी त्याला पोटाच्या मुलाप्रमाणे वाढवलं होतं. त्याच्या मावशी मीरा सिंग, जगातील सर्वात प्रेम आणि कणखर स्त्री. त्याला आपली परिस्थिती किमान आपल्या मावशीला तरी सांगावीशी वाटत होती. दुसऱ्या दिवशी सकाळ राहुलने धाडस करून आपल्या कंपनी कमांडरला भेटण्याची विनंती केली. कॅप्टन विक्रम राठोडने कागदपत्रांवरून नजर न हटवताच विचारलं, काय कारण आहे? साहेब, मनगटाची दुखापत गंभीर आहे. मला माझ्या कुटुंबाला कवायचं आहे. हे ऐकून कॅप्टनने कागदपत्रांवरून नजर हटवली. त्याचा चेहरा थंड होता. त्याने राहुलच्या सुजलेल्या मनगटाकडे तिरस्काराने पाहिलं आणि हसला. शिपाई, तुला काय वाटलं? लष्कर म्हणजे बालवाडी आहे का? एवढ्याशा वेदनेने घाबरतोस? एका मुलासारखं आईकडे तक्रार करायला धावतोयस? तुझी मानसिकता खूपच कमजोर आहे. यात रिपोर्ट करण्यासारखं काही नाही. ताबडतोब आपल्या कामावर परत जा.
कप्टनचे शब्द सुग्याप्रमाणे राहुलच्या हृदयात घुसले. नाटक, मानसिकता, आई, प्रत्येक शब्द त्याला जखमी करत होता. तो पुढे काहीही बोलू शकला नाही. सलाम करून मागे वताना कप्टनने हळू आवाजात दिलेली शिवी त्याच्या कानावर पडली. त्याला जाणवलं की आशेचा शेवटचा किरणही तुटला आहे. हे एक असम बेट होतं जिथे तो पूर्णपणे एकटा होता आणि अडकला होता. भाग 2, वादाचे आगमन. काही दिवस गेले. राहुलची प्रकृती सुधारण्याऐवजी आणखी बिघडली. योग्य उपचार न मिळाल्याने त्याचं मनगट वाकवणं किंवा सर करणंही अशक्य झालं होतं आणि रात्रीच्या वेदनांनी त्याचं मानसिक खच्चीकरण होत होतं. वरिष्ठांच्या छळ दिवसेंदिवस वाढत होता. डावा हात वापरता येत नसल्याने त्याला सर्व कामांतून वगळण्यात आलं. पण ही सवलत नसून एक वेगळ्या प्रकारची हिंसा होती. त्याच्यावर अक्षम आणि अपंग असा शिक्का मारून त्याला अदृश्य वागणूक दिली जात होती. आणि त्या दिवशी दुपारी सर्व काही बदलून टाकणा या घटनेची सुरुवात झाली. छावणीच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक जुनी लहान भारतीय बनावटीची एसयूव्ही हौच येऊन थांबली. प्रवेशद्वारावर पहारा देणाऱ्या नायब सुभेदाराने त्रासलेल्या चेहऱ्याने गाडी थांबवली. ड्रायव्हरच्या सीटवरून एक सामान्य मेकअप नसलेली साधी साडी नेसलेली मध्यमवयीन स्त्री उतरली. तिच्या हातात एक जुनी घरगुती जेवणाची पिशवी होती. तिने थोड्याशा घाबरलेल्या आवाजात पहारेकऱ्याला सांगितलं, नमस्कार, मी शिपाई राहुल सिंगला भेटायला आले आहे. ती मीरा सिंग होती. प्रवेशद्वाराच्या प्रमुख नायब सुभेदार तिवारीने तिला वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि कंटाळलेल्या आवाजात उत्तर दिलं, शिपाई राहुल सिंग, आम्हाला भेटीची कोणतीही पूर्वसूचना मिळालेली नाही. कृपया परत जा. असंग कसंग होईल. माझा भाचा आजारी आहे. मला त्याला भेटायलाच हवं. मीराच्या आवाजात विनवणी होती. पण तिवारीसाठी ती आणखी एक डोकेदुखी होती. त्याने आवाज चढवून म्हटलं, नियमानुसार पूर्व परवानगीशिवाय भेटणं शक्य नाही. आणि तुमच्या हातात काय आहे ते? बाहेरचं अन्न आत आणायला मनाई आहे. हे माहीत नाही का? तिवारीने मीराच्या हातातील डब्याच्या पिशवीकडे बोट दाखवलं. मीराने पिशवी छातीशी धरत म्हटलं, माझ्या मुलाला आवडणारे काही पदार्थ बनवून आणले आहेत. कृपया एकदा भेटू द्या. अहो बायसाहेब, तुम्हाला समजत नाही का? त्याच क्षणी तिवारीचा संयम सुटला. त्याने मीराच्या हातातून डब्याची पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला. मीराने ती घट धरल्यावर त्याने रागाने पिशवीला लाथ मारली. हे छावणीच्या स्वच्छतेच्या नियमांच्या विरुद्ध आहे. ताबडतोब हे घेऊन परत जा. धप्प असा आवाज झाला आणि डब्याची पिशवी मातीत पडली. नीट बंद न केलेला एक डब्बा उघडला आणि त्यातील पिविडा आणि लोणचं धुईत पसरलं. प्रेमाने बनवलेले आलू पराठे आणि पनीरची भाजी मातीत लोट होती. त्या क्षणी वे थांबली. मीराची नजर धुईत पसरलेल्या अन्नावर खिल्ली होती. पहाटे उठून आपल्या आजारी भाच्यासाठी तिने हे सर्व बनवलं होतं. तिचे हात थरथरू लागले. पण तिच्या डोळ्यांत भीती नव्हती. उलट तिचे डोळे बर्फासारखे थंड आणि शांत झाले. आजूबाजूचं तापमान जणू शून्याच्या खाली गेलं होतं. तिवारीला आपली चूक समजली, पण आता वे निघून गेली होती. त्याने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आणखी मोठ्या आवाजात तिला धमकावण्याचा प्रयत्न केला. काय बघताय? लवकर हे साफ करा आणि निघून जा, नाहीतर मी वरिष्ठांना. त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच मीरा शांतपणे बोलली. तिच्या आवाजात राग किंवा दुहक नव्हतं. त्या सर्व भावनांच्या पलीकडे पोलादासारखा थंड आणि कणखर आवाज होता. तुम्हाला कल्पना आहे का की तुम्ही आता काय केलं आहे? आणि मग तिने हळूवारपणे आपल्या जुन्या शालीची गाठ सोडायला सुरुवात केली. जणू काहीतरी पवित्र गोष्ट मुक्त करण्याची ती एक विधी होती. शाल खांद्यावरून खाली सरकली आणि आत लपलेलं दृश्य समोर आला. धुईने माखलेल्या प्रवेशद्वाराच्या दृश्याशी पूर्णपणे विसंगत असा इस्त्री केलेला गडद हिरव्या रंगाचा लष्करी गणवेश आणि त्या गणवेशाच्या दोन्ही खांद्यांवर भारतीय लष्कराच्या सर्वोच्च पदांपैकी एकाचं प्रतीक असलेले 3 चांदीचे तारे, अशोक स्तंभ आणि एक तारा थंडपणे चमकत होते. भारतीय लष्कराच्या उपप्रमुख लेफ्टनंट जनरल मीरा सिंग. त्या क्षणी संपूर्ण प्रवेशद्वार स्तब्ध झालं. तिवारीचे डोळे अविश्वासाने मोठे झाले. त्याचे ओठ उघडले पण शब्द फुटला नाही. त्याचं डोकं रिकामं झालं होतं. शरीरातील रक्त गोठून हात पाय थंड पडल्यासारखं त्याला वाटत होतं. सलाम करायला हवा, पण त्याचं शरीर दगडासारखं गोठलं होतं. थोडंही हलता येत नव्हतं. मीराने धुईत पडलेल्या डब्याकडे तिरस्काराने पाहिलं आणि आपल्या पर्समधून शांतपणे मोबाईल काढला. तिने गोठलेल्या तिवारीला मागे टाकलं आणि एक क्षण न थांबता एक स्पीड डायल नंबर दाबला. फोन लगेच उचलला गेला.
मी बोलते तिच्या तोंडून निघालेल्या या 3 शब्दांनी फोनच्या पलीकडच्या व्यक्तीच्या मनात प्रचंड तणाव निर्माण केला असेल. मी सध्या 7व्या इन्फंट्री डिव्हिजनच्या मुख्य प्रवेशद्वारावर आहे. तुमच्या युनिटमधील मानवाधिकार शिक्षण फक्त कागदावर आहे की प्रत्यक्षातही? मला वाटतं मला स्वतःच येऊन पाहावं लागेल. तिचा आवाज आता एका सामान्य मध्यमवयीन स्त्रीच्या नव्हेता लाखो सैनिकांना आदेश देणाऱ्या एका कमांडरच्या करारी दरारात यात होता. फोन संपण्याआधीच दूरवरून संपूर्ण छावणीला हादरवून टाकणारा आपत्कालीन सायरनचा आवाज वाजू लागला. शांत छावणीत मधमाशांच्या पोयावर दगड मारल्यासारखा गोंध उडाला. एका मध्यमवयीन स्त्रीचा संताप अभेद्य वाटणाऱ्या एका मोठ्या किल्ल्याच्या भिंतीला पैलन तडा देणारा ठरला होता. आणि हे तर सर्व काही उद्ध्वस्त करणाऱ्या एका महावादाची केवळ सुरुवात होती. भाग 3 शुद्धीकरणाची रात्र. आपत्कालीन सायरनने संपूर्ण छावणी दणाणून सोडली होती. रविवारची शांत दुपार क्षणार्धात तणाव आणि गोंधळाने भरून गेली. बाराकीमध्ये आराम करत असलेले सैनिक काय घडतंय हे न खुल्याने घाईघाईने गणवेश चढवत होते, तर अधिकारी धाव करत आणि आरडाओरड करत होते. 7व्या इन्फंट्री डिव्हिजनच्या इतिहासात प्रशिक्षणाव्यतिरिक्त खरी आपत्कालीन तपासणीची परिस्थिती निर्माण होण्याची ही दुर्मिळ घटना होती. या सर्व गोंधळाच्या केंद्रस्थानी वादाच्या डोयाप्रमाणे छावणीच्या मुख्य प्रवेशद्वारावर शांतपणे उभ्या असलेल्या लेफ्टनंट जनरल मीरा सिंग होत्या. तिने आता धुईत पडलेल्या डब्याकडे किंवा गोठलेल्या तिवारीकडे पाहिलं नाही. तिची नजर छावणीच्या आत या अभेद्य वाटणाऱ्या उतरंड आणि अन्यायाच्या किल्ल्याला भेदून पाहत होती. काही मिनिटांतच मोठा आवाज करत आणि धूळ उडवत काया रंगाच्या कमांड गाड्या धावत आल्या. पहिल्या गाडीतून उतरणारी व्यक्ती म्हणजे डिव्हिजनचे कमांडर मेजर जनरल आलोक वर्मा होते. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड चिंता दिसत होती. 2 तारे असलेली त्यांची टोपी नीट घातलेली नसल्याने थोडी वाकडी झाली होती. ते गाडीतून उतरताच मीराकडे धावले आणि जवजव तिला धडकतील तक्क्याजव येऊन त्यांनी कडक सलाम केला. जय हिंद मॅडम. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीबद्दल मला कोणतीही सूचना मिळाली नव्हती. त्यांचा आवाज घाई, गोंध आणि भीतीने किंचित थरथरत होता. मेजर जनरलच्या मागे चीफ ऑफ स्टाफ सुभेदार मेजराने इतर वरिष्ठ अधिकारी उतरले आणि त्यांनी सलाम केला. हे नेमकं काय चाललंय असा प्रश्न आणि भीती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. मीराने शांतपणे मेजर जनरल वर्मांचा सलाम स्वीकारला. ती काही क्षण काहीच बोलली नाही. तिचं मौन कोणत्याही ओरडण्यापेक्षा जास्त भयावह होतं. अखेर तिने तोंड उघडलं. मेजर जनरल, जी मॅडम, तुमच्या डिव्हिजनमध्ये आई वडील आपल्या मुलांना भेटायला आल्यावर त्यांना अडवून त्यांनी आणलेलं जेवण लाथाडण्याची प्रथा आहे का? तिच्या आवाजात एक थंड सुरीसारखी धार होती. मेजर जनरल वर्मांना क्षणभर काहीच कलंक नाही. त्यांनी गोंधून मान वाकडी केली. त्यांची नजर मग धुईत पसरलेल्या भाजी पोळीच्या तुकड्यांवर, मीराच्या पायाशी पडलेल्या जुन्या शालीवर आणि चेतनाहीन अवस्थेत उभ्या असलेल्या तिवारीवर गेली. परिस्थिती लक्षात येताच त्यांच्या चेहऱ्यावरचं रक्त आटलं. मॅडम, आपण काय म्हणताय हे? माझा भाचा शिपाई राहुल सिंग या डिव्हिजनमध्ये आहे. प्रशिक्षणादरम्यान त्याच्या मनगटाला दुखापत झाली, तरीही त्याला जबरदस्तीने काम करायला लावलं गेलं, ज्यामुळे त्याची प्रकृती आणखी बिघडली. त्याच्या कंपनी कमांडरने नाटक करतोय असं म्हणून त्याची भेटण्याची विनंती धुडकावून लावली. म्हणून मी माझ्या मुलाचा रख्या भाच्याला स्वतः भेटायला आले, तर तुमच्या एका जवानाने मला भेटू देण्याऐवजी मी आणलेला जेवणाचा डब्बा लाथाडला. पाहुण्यांचे स्वागत करण्याची हीच का तुमच्या डिव्हिजनची परंपरा? भाचा राहुल सिंग, कंपनी कमांडर, जेवणाचा डब्बा. प्रत्येक शब्द हातोड्याप्रमाणे मेजर जनरल वर्मांच्या डोक्यावर बसत होता. त्यांच्या पाठीतून थंड घामाची धार वाहत होती. आता सर्व काही स्पष्ट झालं होतं. ही केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट नव्हती. भारतीय लष्करातील सर्वात वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांचा संताप त्यांच्या डिव्हिजनच्या दारात येऊन धडकला होता. माफ करा मॅडम, मी ताबडतोब कारवाई करतो. संबंधित व्यक्तीला थांबा. मीराने त्यांचं बोलणं थंडपणे तोडलं. मेजर जनरल, तुम्हाला खरंच वाटतं का की ही केवळ एका जवानाची चूक आहे? सैनिकाच्या योग्य तक्रारीकडे दुर्लक्ष करणारा कंपनी कमांडर, त्याच्यावर नियंत्रण ठेवणारा बटालियन कमांडर आणि या सर्वांवर देखरेख करण्याची जबाबदारी तुमची असताना तुमच्यापैकी कोणीही आपलं काम नीट केलेलं नाही, याचा हा पुरावा नाही का? एक सडलेली फांदी तोडून काय होणार? मूम सडली आहेत, तीच उपटून काढावी लागतील. तिचं वाक्य संपायच्या आतच आणखी काही गाड्या प्रवेशद्वारावर आल्या.
यावेळी मिलिटरी पोलीस असं स्पष्ट लिहिलेलं आणि लष्कराच्या दक्षता शाखेच्या गाड्या होत्या. त्यातून उतरणारे होते धारदार नजरेचे मिलिटरी पोलीस प्रमुख, दक्षता शाखेचे प्रमुख आणि वैद्यकीय विभागातून तातडीने बोलावलेले लष्करी डॉक्टरांचे पथक. त्यांनी मीराला सलाम केला आणि तिच्या पुढच्या आदेशाची वाट पाहू लागले. जणू काही पूर्वनियोजित मोहिमेवर आलेले ते सैनिक होते. मीराने मिलिटरी पोलीस प्रमुखांना तिवारीकडे इशारा केला. याला ताबडतोब निलंबित करा आणि ताब्यात घ्या. प्रवेशद्वारावरील सर्व नोंदी आणि सीसीटीव्ही फुटेज जप्त करा. जी मॅडम. मिलिटरी पोलीसच्या जवानांनी पुढे येऊन चेतनाहीन तिवारीचे हात पकडले. शुद्धीवर आल्यावर तिवारी मॅडम, माझ्याकडून मोठी चूक झाली असं म्हणत गुडघे टेकण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला फरफटत नेण्यात आलं. मीराने दक्षता शाखेच्या प्रमुखांना आदेश दिला. शिपाई राहुल सिंहची कंपनी नाही, संपूर्ण बटालियन ताबडतोब वेगळी करा. सर्व प्रशिक्षण आणि कामं थांबवून सगळ्यांना तयार ठेवा. राहुलच्या दुखापतीशी संबंधित सर्व प्रशिक्षण नोंदी, कामाच्या नोंदी, वैद्यकीय अहवाल आणि कंपनी कमांडरच्या रिपोर्टिंगची साखी एकही शंका न ठेवता तपासा. विशेषतः छगा खोट्या अहवालाची शक्यता तपासा. समजलं मॅडम. दक्षता पथक वाग्याच्या वेगाने बटालियनकडे निघून गेलं. शेवटी मीराने वैद्यकीय अधिकाऱ्याला सांगितलं, आत्ताच्या आत्ता शिपाई राहुल सिंगला ताब्यात घेऊन लष्करी रुग्णालयात हलवा. तुम्ही स्वतः त्याची तपासणी करा आणि दुखापतीचं कारण, उपचारात झालेल्या दिरंगाईमुळे प्रकृती किती बिघडली याचा सविस्तर अहवाल द्या. एकही चूक होता कामा नये. वैद्यकीय पथकही ताबडतोब रुग्णवाहिकेकडे धावलं. हे सर्व आदेश एका मिनिटापेक्षा कमी वेळ दिले गेले. मेजर जनरल वर्मा फक्त तोंड उघडून पाहत राहिले. त्यांची संपूर्ण डिव्हिजन एका बाहेरच्या अधिकाऱ्याच्या आदेशाने कशी विस्कीत आणि पुनर्रचित केली जात होती हे ते असहाय्यपणे पाहत होते. मीराने मग जमिनीवर पडलेली आपली जुनी शाल उचलली. धू झटकून ती काही क्षण विखुरलेल्या जेवणाकडे पाहत राहिली. तिच्या चेहऱ्यावर रागापेक्षा जास्त दुःख आणि खेद होता. आजारी भाच्यासाठी बनवलेलं जेवण, त्यात असलेली माया आणि प्रेम लष्कराच्या बुटांखाली निर्दयीपणे तुडवलं गेलं होतं. ते फक्त अन्न नव्हतं, ते एका व्यक्तीच्या सन्मानाचं आणि कुटुंबाच्या प्रेमाचं प्रतीक होतं जे पायदगी तुडवलं गेलं होतं. तिने पुन्हा मेजर जनरल वर्मांकडे पाहिलं. मेजर जनरल, आतापासून तुम्ही माझ्या आदेशाखाली असाल. डिव्हिजनमधील सर्व संपर्क यंत्रणा आणि कमांड माझ्याकडे सोपवा. तुमचं कार्यालय संयुक्त तपास पथकाचं मुख्यालय म्हणून वापरलं जाईल आणि जोपर्यंत हे प्रकरण संपत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या बाजूला उभे राहून हे सर्व पाहाल. तुम्ही किती अकार्यक्षम आणि बेजबाबदार कमांडर आहात हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहाल. ही मेजर जनरल वर्मांच्या निलंबनाचीच घोषणा होती. ते हो म्हणण्याच्या स्थितीतही नव्हते. त्यांनी फक्त मान खाली घातली. मीराने आपल्या गाडीतून लॅपटॉप आणि कागदपत्रांची बग काढली. तिची हालचाल आता एका सामान्य मावशीची नव्हती, अनेक संकटं हाताळलेल्या एका अनुभवी फील्ड कमांडरची होती. ती म्हणाली, आता सुरुवात झाली आहे. मेजर जनरल, या डिव्हिजनमध्ये पसरलेल्या अन्यायाच्या आणि वाईट प्रथांची मोमणी आज इथूनच उपटून काढणार आहे. तिच्या घोषणेसोबतच 7व्या इन्फंट्री डिव्हिजनच्या इतिहासातील सर्वात लांब आणि कठोर रात्रीची सुरुवात झाली. वादाचं केंद्र आता हलू लागलं होतं आणि त्याच्या मार्गात येणारी प्रत्येक खोटी गोष्ट आणि ढोंगीपणा मुआजकट उपटला जाणार होता. भाग 4. सत्याचे उत्खनन. राहुल सिंहची बटालियन काही क्षणांतच बाहेरील जगापासून पूर्णपणे वेगळी करण्यात आली. बटालियनच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर मिलिटरी पोलीस तैनात करण्यात आली आणि सर्व टेलिफोन व इंटरनेट लाईन्स दक्षता पथकाच्या निगराणीखाली ठेवण्यात आल्या. बटालियनच्या सर्व अधिकाऱ्यांना आणि सैनिकांना कोणतीही वैयक्तिक सुट्टी न देता ताबडतोब आपापल्या बराकीमध्ये थांबण्याचे आदेश देण्यात आले. संपूर्ण बटालियनमध्ये एक भयान शांतता पसरली होती. काय झालंय नक्की? युद्ध वगैरे लागलंय की काय? तुम्ही पाहिलं का? मिलिटरी पोलीस आत आली. वातावरण खूप गंभीर आहे. सैनिक चिंतेने कुजबुजत होते. कोणालाही सत्य माहीत नव्हतं. फक्त एवढंच कळत होतं की काहीतरी मोठं आणि चुकीचं घडलं आहे. त्याच वेळी कंपनी कमांडरच्या कार्यालयात कॅप्टन विक्रम राठोड अस्वस्थपणे आपली नखं खात होता. त्याला नुकताच बटालियन कमांडरचा फोन आला होता. तुझ्यामुळे संपूर्ण छावणीत गोंधळ उडाला आहे अशा किंचाळण्यासोबत त्याला कार्यालयातच थांबण्याचा आदेश मिळाला होता. त्याने राहुलची भेटीची विनंती धुडकावण्याच्या आपल्या चुकीबद्दल पश्चाताप केला, पण प्रकरण एवढं मोठं होईल याची त्याला कल्पना नव्हती. एका सामान्य शिपायासाठी संपूर्ण डिव्हिजनमध्ये आणीबाणी कोण आहे तो नक्की, त्याची भीती खरी ठरली. कार्यालयाचा दरवाजा जोरात उघडला आणि दक्षता शाखेचे 2 तपास अधिकारी आत आले.
त्यांनी कॅप्टन विक्रमला एक कागद दिला. कॅप्टन, शिपाई राहुल सिंहच्या दुखापतीच्या संदर्भात तुमची चौकशी सुरू होत आहे. ही संबंधित कागदपत्र जमा करण्याची आणि जप्त करण्याची यादी आहे. कंपनीतील सर्व प्रशिक्षण नोंदी, ड्युटी चार्ट, सैनिकांच्या तक्रारींच्या नोंदी आणि तुमची वैयक्तिक डायरी व कॉम्प्युटर सर्व काही जमा करावं लागेल. कॅप्टन विक्रमचा चेहरा पांढरा पडला. विशेषतः वैयक्तिक डायरी आणि कॉम्प्युटर या शब्दांनी त्याचं हृदय धडधडू लागलं, कारण त्यात अनेक खोटे अहवाल आणि अन्यायाचे पुरावे होते. पण माझ्या वैयक्तिक वस्तू हा माझ्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप आहे. जर तुम्ही सहकार्य केलं नाही तर सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल तुमच्यावर कठोर कारवाई केली जाईल, हे लक्षात ठेवा. तपास अधिकाऱ्याच्या थंड आवाजाने कॅप्टन विक्रमचा प्रतिकार संपला. तपास अधिकाऱ्यांनी कंपनीच्या कार्यालयातून कागदपत्रांचे बॉक्स सील केले आणि त्याचा वैयक्तिक कॉम्प्युटर पुरावा म्हणून जप्त केला. कॅप्टन विक्रम एखाद्या फाशीच्या कैद्याप्रमाणे हताशपणे सर्व पाहत राहिला. दुसरीकडे बराकीमध्ये हवालदार बलवान सिंग आपल्या मित्रांसोबत हसत होता. त्याला वाटत होतं की हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंधित आहे आणि त्याच्या याच्याशी काहीही संबंध नाही. पाहिलंत का, डिव्हिजन कमांडर पण आले होते. काहीतरी मोठं घडलंय वाटतं. बरं झालं, आपल्याला काम करावं लागणार नाही. तो राहुलला दिलेल्या त्रासाबद्दल विसरून गेला होता. पण त्याचा आराम फार का टिकला नाही. हवालदार बलवान सिंग, तुम्हाला ताबडतोब दक्षता शाखेत हजर राहण्याचा आदेश आहे. एका अधिकाऱ्याच्या आवाजाने बलवानचा चेहरा उतरला. दक्षता शाखा मी का? तो घाबरतच बाहेर गेला तर समोर मिलिटरी पोलीसचे जवान उभे होते. त्यांनी त्याला जवजव अटक केल्यासारखं नेलं. त्याच वेळी डिव्हिजन कमांडरच्या कार्यालयात बनवलेल्या संयुक्त तपास मुख्यालयात वेगाने काम सुरू होतं. मीरा मध्यभागी बसून सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवत होती. तिच्या बाजूला राखाडीच्या याच्या मेजर जनरल वर्मा एका गुन्हेगाराप्रमाणे उभा होता. रिपोर्ट मॅडम, शिपाई राहुल सिंगला दिल्लीतील लष्करी रुग्णालयात दाखल केलं आहे. प्राथमिक तपासणी त्याच्या डाव्या मनगटाच्या हाडाला एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस रक्तपुरवठा थांबल्याने हाड मृत होणे झाल्याचं निदान झालं आहे. ताबडतोब शस्त्रक्रियेची गरज आहे. वैद्यकीय पथकाच्या अहवालाने मीराच्या कपागावर आठ्या पडल्या. ही साधी मुरग नव्हती. हाडाला रक्तपुरवठा थांबल्याने हाडाचे टिश्यू मृत होत होते. वेळीच उपचार झाले असते तर टाळता आलं असतं. अज्ञान आणि दुर्लक्षामुळे एका सैनिकाचं आयुष्य धोक्यात आलं होतं. शस्त्रक्रियेची तयारी करा. देशातील सर्वोत्तम मनगट तज्ञांना बोलवा, पण शस्त्रक्रिया यशस्वी झालीच पाहिजे. जी मॅडम. मीराच्या डोळ्यांत एक विचित्र चमक होती. ती रागाच्या पलीकडची होती. तिने बाजूला उभ्या असलेल्या मेजर जनरल वर्मांकडे पाहिलं. मेजर जनरल, तुमच्या डिव्हिजनमध्ये हाडं सडत असलेल्या सैनिकाला मलम लावून देणं हाच काय तो उपचार आहे का? माफ करा. मेजर जनरल वर्मा मानवर उचलू शकले नाही. थोड्याच वेगात दक्षता पथकाचा अहवाल आला. रिपोर्ट मॅडम, जप्त केलेल्या प्रशिक्षण नोंदीनुसार राहुलच्या दुखापतीच्या दिवशी सुरक्षा प्रशिक्षणाची नोंद खोटी असल्याचा संशय आहे. तसेच दुखापतीनंतरही त्याला जड कामाला लावल्याच्या नोंदी आणि साक्षीदारांचे जबाब मिळाले आहेत. पुढे बोला. कॅप्टन विक्रमच्या कॉम्प्युटरमध्ये नियमितपणे खोटे अहवाल तयार केल्याच्या फाईल सापडल्या आहेत. सैनिकांच्या तक्रारींच्या नोंदी बहुतांशी कॉपी पेस्ट केलेल्या असून सर्व काही ठीक आहे असा अहवाल वरिष्ठांना पाठवला आहे. विशेषतः राहुलची भेटीची विनंती तोंडीच फेटाळली गेली आणि त्याची नोंदही ठेवली नाही. खोटेपणाचा बुरखा फाटत होता. कागदोपत्री परिपूर्ण वाटणाऱ्या डिव्हिजनचा खरा चेहरा फुटायला आलेल्या गव्हासारखा होता. चौकशी हवालदार बलवान सिंहपर्यंत पोहोचली. सुरुवातीला तो निर्दोष असल्याचा दावा करत होता, पण जेव्हा त्याच्या सैनिकांचे आणि कनिष्ठ सैनिकांचे जबाब समोर आले आणि कोणीतरी लपून काढलेला मारहाणीचा व्हिडिओ पुरावा म्हणून सादर केला गेला, तेव्हा तो कोसला. मी चूक केली, पण मला वरून आदेश होते. लष्करात हे असंच चालतं. त्याच्या भ्याड उत्तराने मीराचा संताप आणखी वाढला. हवालदार बलवान सिंहवरील आरोप केवळ मारहाणीपुरते मर्यादित न ठेवता अधिकाराचा गैरवापर, क्रूर वागणूक आणि हत्याचा प्रयत्न या कलमांखाली तपासा आणि त्याने उल्लेख केलेला वरचा कोण आहे त्या मोहापर्यंत पोहोचा. हत्येचा प्रयत्न हे शब्द ऐकताच बलवान जमिनीवर बसून रडू लागला. रात्र जसजशी वाढत गेली तसतसं राहुलच्या एका प्रकरणातून सुरू झालेली चौकशी अनियंत्रितपणे पसरत गेली. या संधीचा फायदा घेऊन अनेक सैनिकांनी नाव न सांगता अनेक वर्षांपासून दाबून ठेवलेल्या अन्यायाच्या तक्रारींचा पाऊस पाडला. वरिष्ठांकडून होणारी मारहाण
अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचार आणि काही वर्षांपूर्वी झालेल्या एका संशयास्पद आत्महत्येच्या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणीही समोर आली। जणू काही पॉंडोराची पेटी उघडली होती। मीराने प्रत्येक अहवाल काळजीपूर्वक वाचला। तिच्या डोक्यात विखुरलेले तुकडे एका मोठ्या चित्रात जुत होते। ही एक दोन लोकांची चूक नव्हती, ही अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे आणि दुर्लक्षामुळे तयार झालेली एक सडलेली व्यवस्था होती। मेजर जनरल वर्माना आता उभं राहणंही कठीण झालं होतं। त्यांची डिव्हिजन इतकी सडलेली असेल याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती। मीराने त्यांच्याकडे थंडपणे पाहिलं आणि म्हणाली, आता कलंका मेजर जनरल, तुम्ही लष्करी तुकडीचे नाही तर एका गुन्हेगारी टोळीचे नेतृत्व करत होतात आणि त्या टोळीचे प्रमुख तुम्ही स्वतः होतात। त्या रात्री 7व्या इन्फंट्री डिव्हिजनमध्ये कोणीही झोपू शकलं नाही। सत्याच्या ओझ्याखाली दबलेल्यांची आणि ते सत्य उघड करू पाहणाऱ्यांची ती एक लांब रात्र होती। भाग 5, पडद्यामागील सत्य, पहिला ट्विस्ट। दिल्लीतील लष्करी रुग्णालयाच्या व्हीआयपी वॉर्डात राहुल भूलमधून जागा होत होता। त्याला औषधांचा वास आणि वैद्यकीय उपकरणांचा लयबद्ध आवाज जाणवत होता। जेव्हा त्याची दृष्टी स्पष्ट झाली तेव्हा त्याला खिडकीबाहेर शहराच्या अनोखी दृश्य आणि त्याच्या बाजूला बसलेली त्याची मावशी मीरा सिंग दिसली। मावशी, राहुलचा आवाज बसला होता। मीराने त्याच्या कपाला हात लावला। राहुल, बागा, बरं वाटतंय का? मी इथे कसा? मी तर छावणीत होतो। त्याने आपल्या डाव्या हाताकडे पाहिलं। मनगटापासून कोपरापर्यंत झाडपट्टी बांधलेली होती। रुग्णालयात आहेस, शस्त्रक्रिया यशस्वी झाली, आता काळजी करू नकोस। मावशीच्या प्रेम आवाजाने राहुलचे डोळे भरून आले। त्याने अनुभवलेला अपमान आणि वेदना अश्रूंच्या रूपात बाहेर पडल्या। मावशी, खूप त्रास झाला, खूप भीती वाटत होती, कोणीही माझं ऐकत नव्हतं। मीराने त्याच्या पाठीवरून हात फिरवला। माफ कर बा, मी लवकर येऊ शकले नाही, मला यायला उशीर झाला। थोड्या वेळाने रडणं थांबल्यावर राहुलला ही परिस्थिती अविश्वसनीय वाटू लागली। तो लष्कराच्या व्हीआयपी वॉर्डात कसा आला आणि त्याची मावशी छावणीची कडक सुरक्षा भेदून त्याला कशी घेऊन आली? त्याला आठवलं की काही वेळपूर्वी आलेल्या नर्सने त्याच्या मावशीला कडक सलाम केला होता। मावशी, हे सगळं काय आहे? तू हे कसं केलंस? मीराला समजलं की आता ती सत्य लपवू शकत नाही। तिने शांतपणे आपल्या गणवेशाच्या खांद्याकडे इशारा केला। राहुलची नजर तिथे गेली आणि त्याने पाहिलं खांद्यावर चमकणारे 3 तारे। राहुलचे डोळे अविश्वासाने मोठे झाले। त्याची सामान्य साधी मावशी, जी प्रत्येक सणाला घरी येऊन पदार्थ बनवायची, ती भारतीय लष्कराची लेफ्टनंट जनरल आहे यावर त्याचा विश्वास बसत नव्हता। हे खूप मोठं रहस्य आहे। तू लहान असताना सांगायची गरज वाटली नाही आणि मोठा झाल्यावर मला तुझी सामान्य मावशी म्हणूनच राहायचं होतं। माफ कर, तुला फसवायचा हेतू नव्हता। राहुल काहीच बोलू शकला नाही। धक्का, गोंधळ आणि आदराने त्याचं डोकं सुन्न झालं होतं। त्याच वेळी डिव्हिजनमधील तपास एका नवीन वळणावर पोहोचला होता। राहुलच्या प्रकरणाचा तपास जसा जसा पुढे जात होता तसतसे भ्रष्टाचाराचे मोठे धागेदोरे सापडत होते। विशेषतः छावणीतील पुरवठा साहित्याच्या घोटाळ्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं। कोणीतरी लष्करी साहित्य, रेशन आणि अगदी प्रशिक्षणाची उपकरणंही बाहेर विकत असल्याचा सुगावा लागला होता। आणि या घोटाळ्याच्या केंद्रस्थानी होता प्रवेशद्वारावर मीराचा डब्बा लाथाडणारा तोच नायब सुभेदार तिवारी। सुरुवातीला त्याने आपली चूक मान्य केली होती, पण घोटाळ्याचा आरोप झाल्यावर त्याने तोंड बंद केलं। मात्र मिलिटरी पोलिसच्या कसून चौकशी त्याच्या बँक खात्यात अज्ञात स्रोतांकडून मोठ्या रकमा जमा झाल्याचं उघड झालं। तिवारी, हे पैसे कुठून आले? मी सांगू शकत नाही। सांगितलं तर मी मरेन, नाही सांगितलंस तर लष्करी कायद्यानुसार शिक्षा होईल, पण खरं सांगितलंस तर कदाचित शिक्षा कमी होईल। तुझ्या मागे कोण आहे? खूप वेळ विचार केल्यानंतर तिवारीने थरथरत्या आवाजात तोंड उघडलं। डिव्हिजनचे सुभेदार मेजर साहेब। हे नाव ऐकताच चौकशी कक्षात शांतता पसरली। सुभेदार मेजर म्हणजे डिव्हिजन कमांडरचा उजवा हात आणि संपूर्ण डिव्हिजनच्या शिस्तीची जबाबदारी असलेला माणूस। ही माहिती मिळताच मीराने आदेश दिला, सुभेदार मेजरला ताबडतोब अटक करा, त्याचं कार्यालय आणि घर तपासा। मीराचा अंदाज बरोबर होता। सुभेदार मेजरच्या घरात एका गुप्त तिजोरीत एक डायरी सापडली, ज्यात अनेक अधिकाऱ्यांची नावं आणि त्यांना दिलेल्या रकमांची नोंद होती। त्या यादीत कॅप्टन विक्रम पासून ते डिव्हिजनच्या चीफ ऑफ स्टाफ पर्यंत अनेक मोठी नावं होती। बढती आणि चांगल्या पोस्टिंगसाठी ते सुभेदार मेजरला लाच देत होते आणि त्याच्या भ्रष्टाचारात सहभागी होते। ही एक मोठी भ्रष्टाचाराची साखी होती। राहुलच्या मनगटाची दुखापत तर के हिमनगाचं टूक होतं।
मीराने ती डायरी मेजर जनरल वर्मांकडे फेकली. हे पहा मेजर जनरल, ही आहे तुमच्या डिव्हिजनची खरी ओळ. तुमच्या चीफ ऑफ स्टाफ आणि सुभेदार मेजर मिघून डिव्हिजनला पोखरत होते आणि तुम्ही काय करत होतात. मेजर जनरल वर्मा थरथरत्या हाताने डायरी पाहत होते. पण प्रकरण इथेच थांबलं नाही. तपासात आणखी एक भयंकर सत्य समोर आलं. काही वर्षांपूर्वी याच डिव्हिजनमध्ये एका शिपायाने आत्महत्या केली होती. त्यावेळी तो लष्करी जीवनाशी जुळवून घेऊ न शकल्याने त्याने आत्महत्या केली असा निष्कर्ष काढून प्रकरण बंद करण्यात आलं होतं. पण आता काही अज्ञात तक्रारीनुसार ती आत्महत्या नसून हत्या होती. त्या शिपायाने हा घोटाळा पाहिला होता आणि तो बाहेर उघड करणार होता, म्हणून त्याला मारून आत्महत्येचा बनाव रचण्यात आला होता. मीराने ताबडतोब त्या जुन्या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्याचे आदेश दिले. धूम असलेल्या फाईलमधील तपासाच्या नोंदीमध्ये अनेक त्रुटी होत्या. प्राथमिक तपास घाईघाईने केला होता आणि महत्त्वाचे पुरावे गहाळ होते. सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे त्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याला प्रकरण बंद झाल्यावर लगेचच बढती मिळून दिल्लीतील मुख्यालयात बदली मिळाली होती. मीराने त्या अधिकाऱ्याचं नाव शांतपणे आपल्या डायरीत लिहिलं. तिच्या डोळ्यांत रागापेक्षा जास्त दुहक आणि एक दृढ निश्चय होता. हा केवळ भ्रष्टाचाराचा मुद्दा नव्हता. एका निष्पाप तरुणाच्या आत्म्याला शांती देण्याचा आणि सत्य लपवणाऱ्यांना शिक्षा देण्याचा हा लढा होता. सत्य बाहेर येईलच आणि त्याची किंमत खूप मोठी असेल. तिचे शब्द त्या शांत कार्यालयात घुमले. भाग 6 महाजालाचा खुलासा. दुसरा ट्विस्ट. जेव्हा डिव्हिजनच्या सुभेदार मेजर आणि चीफ ऑफ स्टाफला अटक झाली आणि भ्रष्टाचाराची साखळी उघड झाली तेव्हा संपूर्ण लष्करात खबोड आली. प्रसार माध्यमामध्ये लेफ्टनंट जनरलने उघड केला लष्करातील महाघोटाळा अशा मथ्यांखाली बातम्या येऊ लागल्या. जनतेत संतापाची लाट उसली आणि संरक्षण मंत्र्यांना जाहीर माफी मागावी लागली. मीराने काही वर्षांपूर्वीच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या त्या अधिकाऱ्याला, जो आता कर्नल पदावर होता, चौकशीसाठी बोलावलं. सुरुवातीला त्याने सर्व आरोप फेटाळले, पण जेव्हा मीराने त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या नावावर असलेल्या बेहिशेबी मालमत्तेचे पुरावे सादर केले तेव्हा तो कोसला. त्याने कबूल केलं की तत्कालीन डिव्हिजन कमांडरच्या दबावाखाली त्याने ती फाईल बंद केली होती आणि त्या बदल्यात त्याला मोठी रक्कम मिळाली होती. आणि त्याने ज्या तत्कालीन डिव्हिजन कमांडरचे नाव घेतलं ते होते लेफ्टनंट जनरल अभय प्रताप सिंग, जे सध्या संरक्षण मंत्रालयात एका महत्त्वाच्या पदावर होते आणि लष्करातील एका मोठ्या गटाचे प्रमुख होते. प्रकरण आता एका डिव्हिजन पुरतं मर्यादित राहिलं नव्हतं, तर संपूर्ण लष्कराला हादरवून सोडणाऱ्या एका मोठ्या कटात रूपांतरित झालं होतं. ही सर्व माहिती मिळत असताना रुग्णालयात बरा होत असलेला राहुल मात्र एका वेगळ्याच विचारात होता. मावशीला माझ्या दुखापतीबद्दल इतकं अचूक कसं कळलं, मी तर तिला फोनही केला नव्हता. आणि ती इतक्या अचूक वेळी छावणीवर कशी पोहोचली, जणू काही तिला सर्व काही आधीच माहीत होतं. त्याला आठवलं की लष्कर भरतीच्या वेळी अनेक ठिकाणचे पर्याय असताना मावशीनेच त्याला खरा मर्द बनायचं असेल तर उत्तरेकडील डिव्हिजनमध्ये जाण असं म्हणत 7व्या इन्फंट्री डिव्हिजनमध्ये जाण्यासाठी आग्रह धरला होता. आणि मग त्याला एक महत्त्वाची गोष्ट आठवली. मावशीला एक मुलगा होता जो लहानपणीच एका अपघातात मरण पावला असं त्याला सांगण्यात आलं होतं. पण घरातील मोठ्यांकडून त्याने ऐकलं होतं की त्याच्या मावस भावाचा मृत्यू लष्करात असताना संशयास्पद परिस्थितीत झाला होता. राहुलच्या डोक्यात सर्व तुकडे जुळू लागले. त्याने थरथरत्या हाताने आपला मोबाईल उचलला आणि इंटरनेटवर काही शब्द शोधले. लेफ्टनंट जनरल मीरा सिंग मुलगा लष्कर मृत्यू 7वी इन्फंट्री डिव्हिजन. शोध परिणाम पाहून त्याचं शरीर गोठून गेलं. काही वर्षांपूर्वीची एक लहान बातमी. लष्कराच्या 7व्या इन्फंट्री डिव्हिजनमधील शिपाई अजय कुमारची आत्महत्या आणि त्या शिपायाच्या आईचं नाव होतं मीरा सिंग. राहुलच्या अंगावर काटा आला. हे काही योगायोग नव्हतं. मावशीला सुरुवातीपासूनच सर्व काही माहीत होतं. तिच्या मुलाचा मृत्यू ज्या डिव्हिजनमध्ये झाला तिथे पसरलेला भ्रष्टाचार आणि सत्य लपवणारे लोक ती बदलण्यासाठी नाही न्यायासाठी अनेक वर्षांपासून तयारी करत होते. त्याला 7व्या इन्फंट्री डिव्हिजनमध्ये पाठवणं हा तिच्या मोठ्या योजनेचा एक भाग होता. तिने आपल्या भाच्याला मिया म्हणून वापरलं होतं. तिला माहीत होतं की या सडलेल्या व्यवस्थेत राहुल सोबत काहीतरी चुकीचं घडेल आणि तेच तिच्यासाठी या डिव्हिजनमध्ये कायदेशीररित्या हस्तक्षेप करून सर्व काही उद्ध्वस्त करण्याचं एक ठोस कारण बनेल. डब्बा तुडवल्यावर तिच्या चेहऱ्यावर आलेला तो थंड संताप केवळ भाच्यासाठी नव्हता. तो आपल्या मुलाच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या आणि सत्य लपून प्रगती करणं या लोकांविरुद्ध अनेक वर्षांपासून साचलेल्या भावनेचा स्फोट होता. हा कथेचा पहिला आणि सर्वात मोठा ट्विस्ट होता. मीराचा संताप उत्स्फूर्त नव्हता. तो न्यायासाठी रचलेला एक थंड आणि पूर्वनियोजित कट होता. राहुलने मोबाईल खाली ठेवला.
त्याला राग येण्याऐवजी दुहक आणि आदराने भरून आलं. मावशीने सोसलेल्या वेदनांची जाणीव त्याला झाली. ती के बदलल्याच्या भावनेने पेटलेली नव्हती. तिच्या मुलासारखा दुसरा कोणताही निष्पाप बरी जाऊ नये यासाठी तीही सडलेली व्यवस्था बदलण्यासाठी स्वतःला पणाला लावत होती. मावशी. राहुल हौच पुटपुटला. त्याला आता कळलं होतं की तो या मोठ्या लढाईत केव एक बरी नाही तर एक महत्वाचा भाग आहे आणि आता त्याला आपल्या मावशीची तलवार बनायचं होतं. भाग 7. अंतिम सामना. जेव्हा लेफ्टनंट जनरल अभय प्रताप सिंहचं नाव समोर आलं तेव्हा लष्करी तपासात मोठा अडथळा आला. तो लष्करातील एक अत्यंत शक्तिशाली माणूस होता आणि त्याचे राजकीय संबंधही होते. त्याच्या माणसांनी तपास थांबवण्यासाठी दबाव आणायला सुरुवात केली. प्रसार माध्यमामध्ये मीराच्या विरोधात बातम्या येऊ लागल्या. एका महिला जनरलची वैयक्तिक सूडबुद्धी लष्कराला अस्थिर करत आहे का, अशा मथ्यांखाली तिच्यावर टीका होऊ लागली. तिच्या मुलाच्या मृत्यूची आणि राहुलच्या प्रकरणाची सांगड घालून हा तपास न्यायासाठी नसून वैयक्तिक बदलण्यासाठी आहे असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी पंतप्रधान कार्यालयातूनही लष्कराची शांतता भंग करणारा तपास टाकावा असा अप्रत्यक्ष संदेश आला. तपास पथकाचं मनोधैर्य खचू लागलं. मॅडम, यापुढे तपास करणं कठीण आहे. अभय सिंहचे लोक प्रत्येक ठिकाणी अडथळा आणत आहेत. मीरा खिडकीबाहेर पाहत विचारात मग्न होती. तिला या विरोधाची अपेक्षा होतीच, पण ती हार मानणार नव्हती. तेव्हाच तिच्या कार्यालयात एक अनपेक्षित व्यक्ती आली. पांढरे केस, पण कणखर शरीर आणि भेदक नजर असलेले एक वृद्ध गृहस्थ. ते देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार NSA होते, जे निवृत्त लष्कर प्रमुख आणि पंतप्रधानांचे निकटवर्तीय होते. जनरल मीरा, तुझ्यामुळे लष्करात खूप गोंधळ आला आहे, ते म्हणाले. तुम्हाला सत्य काय आहे हे माझ्यापेक्षा चांगलं माहीत आहे, सर, मीराने उत्तर दिलं. एनसेने एक दीर्घ श्वास घेतला. अभय सिंहचे तुझ्या मुलाच्या मृत्यू मागे आहे हे मला माहीत आहे, पण तो साधा माणूस नाही. त्याला हरवण्यासाठी तुला अधिक ठोस पुरावा लागेल. मी तो मिळवेन सर, फक्त मला वेळ हवा आहे. तोच वेळ देण्यासाठी मी आलो आहे. NSAने एक लिफाफा तिच्याकडे दिला. हे पंतप्रधानांचे पत्र आहे. या भ्रष्टाचार विरोधी तपासाचे संपूर्ण अधिकार तुला देण्यात आले आहेत. आतापासून तू थेट पंतप्रधानांना रिपोर्ट करशील. कोणीही तुझ्या तपासात अडथळा आणू शकणार नाही. मीराच्या डोळ्यांत आश्चर्य आणि कृतज्ञता दाटून आली. तुझा मुलगा माझा आवडता अधिकारी होता मीरा, खूप प्रामाणिक आणि धाडसी. त्याच्या मृत्यूनंतर मी खूप प्रयत्न केले, पण अभय सिंहने सर्व काही दाबून टाकलं. ती गोष्ट माझ्या मनात एक सल म्हणून राहिली होती. आता तू त्याची आई स्वतः ही लढाई लढत आहेस. मी कसा मागे राहू शकेन? तू एकटी नाहीस. तुझ्या मागे पंतप्रधान आणि या देशाची जनता उभी आहे. NSA निघून गेल्यानंतर मीराने लगेच तपास पथकाला बोलावलं. आता आपण थेट अभय सिंगला लक्ष्य करण्याऐवजी त्याच्या पैशाच्या स्रोतांवर हल्ला करू. पंतप्रधानांच्या पाठिंब्याने तपास वाग्याच्या वेगाने सुरू झाला. लष्कर, आयकर विभाग आणि इतर सरकारी यंत्रणांनी मिळून एक संयुक्त तपास पथक तयार केलं. अभय सिंहशी संबंधित असलेल्या सर्व संरक्षण कंपन्यांवर छापे टाकण्यात आले आणि त्याच्या नावावर असलेली गुप्त खाती आणि लाचेची यादी सापडली. अभय सिंह आता घाबरू लागला होता. त्याचे समर्थक त्याला सोडून जाऊ लागले आणि त्याच्या विरुद्ध साक्षीदारांची रांग लागली. दरम्यान रुग्णालयातून बाहेर पडलेल्या राहुलने मावशीला विचारलं की तो काही मदत करू शकतो का. मीराला समजलं होतं की त्याला सर्व सत्य कळलं आहे. तिने त्याला एक पेन ड्राईव्ह दिला. यात तुझ्या मावस भावाची, अजयची डायरी आणि लष्करी नोंदी आहेत. कदाचित तुला असा काहीतरी धागादोरा सापडेल जो आमच्या नजरेतून सुटला असेल. राहुलने रात्रभर ती डायरी वाचली. त्यात त्याला एक सांकेतिक वाक्य सापडलं. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी उत्तरेकडील जुन्या दारुगोका फॅक्टरीत तारे जमिनीवर उतरतात. त्याला लगेच कळलं की हा एक महत्त्वाचा संदेश आहे. त्याने ताबडतोब ही माहिती मीराला दिली. तारे जमिनीवर उतरतात. मीरा विचार करू लागली. तारे म्हणजे जनरल, याचा अर्थ अभय सिंह आणि त्याचे लोक दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी त्या जुन्या फॅक्टरीत गुप्तपणे भेटतात. कोडियाचा शेवटचा तुकडा झुला होता. मीराने ताबडतोब एका विशेष कृती दलाला स्पेशल फोर्सेस पाचारण केलं. पुढच्या शेवटच्या गुरुवारी सर्व काही संपवण्याची योजना आखली गेली. भाग 8. शेवटचा प्रहार आणि अंतिम सत्य. रात्रीच्या अंधारात 7व्या डिव्हिजनच्या हद्दीतील सर्वात दुर्गम भागात असलेल्या त्या जुन्या आणि विसरलेल्या दारुगो फॅक्टरी भोवती मीराच्या विशेष कृती दलाचे सैनिक शांतपणे दबा धरून बसले होते. मध्यरात्रीच्या सुमारास हेडलाईट बंद केलेल्या काही काळ्या गाड्या आणि
एक मोठा ट्रक फॅक्टरीच्या आवारात शिरला. मीराने ड्रोन फुटेजमध्ये हे पाहिलं. ऑपरेशन सुरू करा, तिने आदेश दिला. ट्रकच्या आतून उतरलेल्या लोकांमध्ये 3 तारे लावलेला अभय सिंग स्पष्ट दिसत होता. ते ट्रकमधून हत्यारांचे बॉक्स उतरवून फॅक्टरीत नेत होते. त्यात रायफल्स, ग्रेनेड्स आणि अगदी रणगाडा विरोधी क्षेपणास्त्रही होती. हा एक मोठा शस्त्र तस्करीचा व्यवहार होता. मीराच्या मुलाने, अजयने हाच व्यवहार पाहिला असावा आणि म्हणूनच त्याला मारण्यात आलं असावं हे आता स्पष्ट झालं होतं. ज्या क्षणी व्यवहार पूर्ण झाला आणि ते निघणार होते त्याच क्षणी मीराने आदेश दिला, हल्ला करा. क्षणात डझनभर सर्चलाइट्स चालू झाल्या आणि संपूर्ण परिसर दिवसासारखा उजला. हलू नका, नाहीतर गोळी घालीन. विशेष दलाच्या सैनिकांनी त्यांना चारही बाजूनी घेरलं. हे काय चालन्य? मी लेफ्टनंट जनरल अभय सिंग आहे, तो ओरडला. तेव्हाच सैनिकांच्या मागून मीरा पुढे आली. खूप दिवसांनी भेटलो अभय, की मी तुला देशद्रोही म्हणू. मीरा, तू ही एक बेकायदेशीर कारवाई आहे. बेकायदेशीर? मीरा हसली. जेव्हा तू माझ्या मुलाला मारलंस आणि सत्य लपवलंस ते कायदेशीर होतं का? जेव्हा तू देशाच्या रक्षणासाठी असलेली शस्त्रं पैशासाठी विकलीस तो कायदेशीर व्यवहार होता का? अभय सिंग शेवटपर्यंत आरोप नाकारत होता. तुझा मुलगा कमजोर होता म्हणून त्याने आत्महत्या केली. माझ्यावर खोटे आरोप करू नकोस. त्याच क्षणी अचानक फॅक्टरीच्या मागच्या जंगलातून गोळीबार सुरू झाला. अभय सिंगने आपले काही माणसं आधीच तिथे लपवून ठेवले होते. एक गोंध उडाला आणि दोन्ही बाजूनी गोळीबार सुरू झाला. या गोंधचा फायदा घेऊन अभय सिंगने एका सैनिकाला चाकू मारला आणि जंगलात पळून जाऊ लागला. त्याला सोडू नका. मीरा स्वतः पिस्तूल घेऊन त्याच्या मागे धावली. जंगलातील एका मोठ्या जागेत तिने त्याला गाठलं. आता खेळ संपला. अभय शरण ये. अभय सिंग हसला. खेळ संपला नाही मीरा, आता सुरू झाला आहे. त्याच्या इशाऱ्यावर जंगलातून अनेक सशस्त्र माणसं बाहेर आली आणि त्यांनी मीराला घेरलं. तू कितीही मोठी अधिकारी असली तरी आहेस तर एक बाईच. हे जग तुझ्यासारख्या आदर्शवादी लोकांसाठी नाही. मीरा एका मोठ्या संकटात सापडली होती, पण तिच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. ती शांतपणे हसली आणि म्हणाली, खरंच का? आणि त्याच क्षणी जंगलाला हादरवून टाकणारा एक मोठा आवाज झाला आणि आकाशातून प्रखर प्रकाशझोत त्यांच्यावर पडला. वर पाहिल्यावर अभय सिंग आणि त्याच्या माणसांचे चेहरे भीतीने पांढरे पडले. त्यांच्या डोक्यावर 2 अत्याधुनिक अपाचे हेलिकॉप्टर्स आपली घातक शस्त्रं घेऊन गिरट्ट्या घालत होते. हेलिकॉप्टरच्या स्पीकरमधून एक दरारा आवाज आला, खाली असलेल्या सर्वांनी शस्त्रं खाली टाकून आत्मसमर्पण करा, अन्यथा जागेवरच ठार केलं जाईल. तो आवाज होता लष्कराच्या हवाई दलाच्या प्रमुखांचा, जे मीराचे जुने सहकारी होते आणि या संपूर्ण ऑपरेशनवर नजर ठेवून होते. अभय सिंगला आता कलंकी तो मीराने रचलेल्या एका मोठ्या जाळ्यात पूर्णपणे अडकला आहे. आकाशातील त्या राक्षसांसमोर त्याच्या भाडोत्री सैनिकांनी लगेच हार मानली. अभय सिंग हताशपणे जमिनीवर बसला. मीरा त्याच्याजवळ गेली. मी म्हणाले होते ना, खेळ आता सुरू झाला आहे. तिने एक लहान व्हॉइस रेकॉर्डर त्याच्या पायाशी टाकला. त्यात अभय सिंगने काही वेळापूर्वी मीराच्या मुलाबद्दल तो कमजोर होता म्हणून त्याने आत्महत्या केली हे बोललेलं वाक्य स्पष्ट ऐकू येत होतं. मीराच्या गणवेशात लावलेल्या एका लहान मायक्रोफोनने त्याचं बोलणं थेट हेलिकॉप्टरमध्ये रेकॉर्ड केलं होतं. जंगलातील गोळीबार, पाठलाग हे सर्व त्याच्या तोंडून कबुलीजबाब काढून घेण्यासाठी रचलेलं एक नाटक होतं. आणि तू आणखी एक चूक केलीस अभय, मीरा म्हणाली. तुला वाटलं की माझं लक्ष फक्त तू आहेस, पण तू तर केवळ एक सुरुवात आहेस. माझं खरं लक्ष तुझ्या मागे लपलेला तो मोठा राक्षस आहे जो हे सर्व नियंत्रित करतो. अभय सिंहाच्या डोळ्यात धक्का आणि अविश्वास होता. जेव्हा मीरा परत तंबूत आली तेव्हा तिथे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तिची वाट पाहत होते. उत्तम जनरल, तू हे केलंस. सर, अजून संपलेलं नाही. खरी सुरुवात आता झाली आहे. मीराने अभय सिंगकडून जप्त केलेली गुप्त डायरी आणि मोबाईल फोन टेबलावर ठेवले. त्यात त्याने गेल्या अनेक वर्षांत कोणाकोणाला लाच दिली होती याची सविस्तर नोंद होती. आणि त्या यादीत सर्वात वरच्या स्थानी काही अविश्वसनीय नावं होती. माजी संरक्षण मंत्री, अनेक पक्षांचे खासदार आणि अगदी एका माजी पंतप्रधानाच्या मुलाचं नावही होतं. हा होता कथेचा दुसरा आणि अंतिम ट्विस्ट. मीराचं खरं लक्ष केवळ अभय सिंग किंवा तिच्या मुलाचा बदला घेणं नव्हतं. तिचं लक्ष होतं लष्कर, राजकारण आणि नोकरशाहीत अनेक वर्षांपासून पसरलेलं डिफेन्स माफियाचं ते महाजाल उद्ध्वस्त करणं. तिच्या मुलाचा मृत्यू त्या महाजालाचं रहस्य उघड करण्याच्या प्रयत्नात झाला होता आणि राहुलची दुखापत ही त्या महाजालावर हल्ला करण्याची एक संधी होती. एनसीने डायरी पाहिल्यावर एक दीर्घ श्वास घेतला. हे तर देशासोबत केलेला विश्वासघात आहे.
या लोकांना शिक्षा झालीच पाहिजे. दुसऱ्या दिवशी संपूर्ण देशात खळबळ आली. एका विद्यमान लेफ्टनंट जनरलच्या शस्त्र तस्करी प्रकरणामागे माजी मंत्री आणि खासदार असेल याच्या बातमीने संसद हादरली. मीराच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने पंतप्रधानांच्या पूर्ण पाठिंब्याने कोणालाही न सोडता तपास करण्याची घोषणा केली. भारतीय इतिहासातील सर्वात मोठ्या भ्रष्टाचार प्रकरणाच्या तपासाची ती सुरुवात होती. भाग 9. न्यायाची पहाट आणि एक नवीन सुरुवात. अभय सिंग आणि त्याच्या साथीदारांवरील खटला देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा खटला ठरला. देशातील सर्वोत्तम वकील त्यांच्या बाजूने लढत होते. त्यांनी मीराचा तपास बेकायदेशीर होता आणि कबुलीजबाब जबरदस्तीने घेतला होता असा युक्तिवाद केला. मीराला दररोज साक्षीदार म्हणून कोर्टात हजर राहावं लागत होतं. तिच्यावर वैयक्तिक हल्ले केले गेले पण ती डगमगली नाही. मी वैयक्तिक सूडबुद्धीने नाही तर एक सैनिक म्हणून माझ्या कर्तव्यापोटी आणि न्यायासाठी लढत आहे असं तिने ठामपणे सांगितलं. जेव्हा असं वाटत होतं की आरोपी सुटतील तेव्हा एक अनपेक्षित घटना घडली. अभय सिंग आणि त्याच्या टोळीमुळे अन्याय झालेले अनेक विद्यमान आणि निवृत्त अधिकारी, जवान आणि त्यांचे कुटुंबीय स्वतःहून साक्षीदार म्हणून पुढे आले. सुरुवातीला आम्ही बदलाच्या भीतीने गप्प बसलो होतो पण जनरल मीरा यांच्या कटीचा लढा पाहून आम्हाला धैर्य मिळालं असं ते म्हणाले. त्यांच्या साक्षींनी खटल्याची दिशाच बदलून टाकली. त्याच वेळी देशभरातील अनेक वकील आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जनरल मीरा यांच्या समर्थनार्थ एक गट तयार केला आणि विनामूल्य कायदेशीर मदत देण्यास सुरुवात केली. जनतेने रस्त्यावर उतरून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. दरम्यान लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर राहुल सिंगने कायद्याचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. तो आता आपल्या मावशीप्रमाणेच पण वेगळ्या मार्गाने न्यायासाठी लढणार होता. अखेर निकालाचा दिवस आला. न्यायाधीशांनी निकाल वाचायला सुरुवात केली. आरोपी अभय प्रताप सिंग देशाच्या सुरक्षेची जबाबदारी असताना त्याने आपल्या पदाचा गैरवापर करून देशासोबत गद्दारी केली. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येत आहे. त्याच्या सर्व साथीदारांनाही कठोर शिक्षा झाली. न्यायालयाबाहेर जमलेल्या हजारो लोकांनी मीराच्या नावाचा जय जयकार केला. तिच्या डोळ्यांत अश्रू होते. आज तिच्या मुलाच्या आत्म्याला शांती मिळाली होती. पण तिचा लढा संपला नव्हता. या प्रकरणानंतर मीराची नियुक्ती संरक्षण मंत्रालयात एका महत्त्वाच्या पदावर झाली आणि तिने लष्करी सुधारणांचा धडाका लावला. तिने भ्रष्ट अधिकाऱ्यांना सेवेतून काढून टाकलं. पदोन्नतीचे नियम बदलले आणि लष्करी खरेदी प्रक्रिया पारदर्शक केली. सैनिकांच्या मानवाधिकारांसाठी तिने कठोर कायदे केले. तिच्या सुधारणांना अनेकांनी विरोध केला पण ती मागे हटली नाही. या प्रवासात आता कायद्याचे शिक्षण घेत असलेला तिचा भाचा राहुल तिच्यासाठी एक मोठा आधार बनला. मावशी, तू लष्कराचा इतिहास बदलत आहेस. खचू नकोस, तो तिला धीर देत असे. अनेक वर्षांनी जेव्हा तिने निवृत्ती स्वीकारली तेव्हा तिची जागा एका नव्या, प्रामाणिक आणि सक्षम पिढीने घेतली होती. उपसंहार. एका पर्वाच्या अस्त आणि नव्या युगाचा उदय. निवृत्तीनंतर मीरा एका लहान गावात शांत जीवन जगू लागली. आता राहुल एक यशस्वी वकील बनला होता आणि त्याने विशेषतः सैनिकांच्या हक्कांसाठी लढणारं एक सैनिक हक्क केंद्र सुरू केलं होतं. एके दिवशी राहुलने विचारलं, मावशी, तुला कधी पश्चाताप झाला नाही का? तू अजून काही का लष्करात राहू शकली असतीस? मीराने हसून उत्तर दिलं, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते बा. माझं काम पूर्ण झालं होतं. आता ही जबाबदारी तुमच्या पिढीची आहे. जुने सैनिक कधीच संपत नाहीत. ते फक्त पुढच्या पिढीसाठी मार्ग मोकळा करून देतात. काही दिवसांनी संरक्षण मंत्रालयातर्फे जनरल मीरा सिंग मानवाधिकार पुरस्काराची घोषणा करण्यात आली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे पहिला पुरस्कार ॲडव्होकेट राहुल सिंगला जाहीर झाला. पुरस्कार स्वीकारताना राहुल म्हणाला, हा पुरस्कार माझा नाही तर त्या खख्या वीरांगनेचा आहे जिने आपल्याला शिकवलं की सैनिकाचा खरा सन्मान खांद्यावरील तायामध्ये नाही तर देशासाठी धडधडाग्या हृदयात असतो. त्याने प्रेक्षकामध्ये बसलेल्या आपल्या मावशीकडे पाहिलं आणि तिला एक कडक लष्करी सलाम केला. जनरल मीरा सिंग यांना मानाचा मुजरा. त्याच्यासोबत सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व सैनिकांनी उभं राहून मीराला सलाम केला. मीराने उभे राहून तो सलाम स्वीकारला. तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते आणि चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू. खांद्यावरचे तारे जरी उतरले असले तरी तिला माहीत होतं की तिने आणि तिच्या मुलाने ज्या न्यायासाठी आणि सन्मानासाठी लढा दिला ते तारे आता हजारो लोकांच्या हृदयात कायमचे चमकत राहतील. एका प्रवेशद्वारावर सुरू झालेला एका स्त्रीचा संताप आता संपूर्ण देशाला प्रकाश देणारा एक आशेचा किरण बनला होता आणि त्या प्रकाशात एका नव्या युगाचे नायक घडत होते.